एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत शिवसेना 86 ते 92 जागा, तर भाजपला 80 ते 88 जागा, काँग्रेसला 30 ते 34 जागा, मनसेला 5 ते 7 जागा, राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर दुसरीकडे ठाण्यात भाजपला 26 ते 33 जागा, शिवसेनेला 62 ते 70 जागा, काँग्रेसला 2 ते 6 जागा आणि राष्ट्रवादीला 29 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। आपण पाहतोय ठाणे महापालिकेला किती जागा मिळणार आणि आता नागपूरमध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय। इथं भाजपला 98 ते 110 जागा, काँग्रेसला 35 ते 41 जागा, शिवसेनेला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या एक्झिट पोलनुसार नागपूर महापालिकेमध्ये भाजपचा मोठा विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर एक्झिट पोलनुसार 151 जागांच्या महापालिकेत भाजपला 98 ते 110 दरम्यान जागा मिळवत भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल असं भाकीत वर्तवण्यात आलंय। तर काँग्रेसच्या जागा या 35 ते 41 दरम्यान राहण्याची शक्यता आहे। तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला केवळ 2 ते 4 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर पुण्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे 77 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा, शिवसेनेला 10 ते 13 जागा, तर मनसेला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या पोलनुसार पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। इथेही भाजप मोठा पक्ष ठरण्याची चिन्ह आहेत। पुणे महापालिकेत भाजपला 77 ते 85 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। काँग्रेस राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील, तर शिवसेनेला 10 ते 13 जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय पुण्यामध्ये भाजपला 77 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजप येण्याची शक्यता आहे।